गुड मॉर्निंग बॉयज. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर सेकंड आणि त्यामधले काही एक्झाम्पल बघितले. आता एक्सरसाइज 3.1 मधलं इंटिग्रेशन चॅप्टर एक्सरसाइज 3.1 मधलं आपण क्वेश्चन नंबर थर्ड पाहणार आहे. आता क्वेश्चन नंबर थर्ड मधलं पहिलं एक्झाम्पल. आता या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते आणि त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्याचा उपयोग करून त्याला सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन काढलं. आता अल्जेब्रिक फंक्शन मध्ये क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे अल्जेब्रिक फंक्शन मध्ये तर इंटिग्रेशन काढायचं म्हटल्यावर आपल्याला फंक्शन सेपरेट पाहिजे आणि सेपरेट असेल तरच त्याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. इंटिग्रेशन मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेपरेट केले नंतर त्याचं इंटिग्रेशन काढलं. आता इथं अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शन मध्ये पण आपल्याला त्याच पद्धतीचा उपयोग करायचा आहे म्हणजे फंक्शन सेपरेट करून नंतर त्याचं इंटिग्रेशन आपण काढलं. आता या ठिकाणी फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल काय सांगतो. इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x प्लस 2 इंटू dx. आता इथं पण फंक्शन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपात आहे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपात आहे परंतु न्यूमरेटर मध्ये एकच फंक्शन आहे, डिनोमिनेटर मध्ये वेगवेगळे दोन फंक्शन आहे म्हणजे दोन टर्म्स आहे x प्लस 2. मग न्यूमरेटर मध्ये हे जर टर्म्स असते तर आपण x ने सेपरेट डिवाइड केलं असतं, दोन फंक्शन वेगवेगळे झाले असते आणि त्याचं इंटिग्रेशन आपण काढलं असतं. परंतु न्यूमरेटर मध्ये x आहे, डिनोमिनेटर मध्ये x प्लस 2 आहे. मग या पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह कसे करायचे तर लक्ष द्यायचं. न्यूमरेटर मध्ये काय आहे x तर न्यूमरेटरला डिनोमिनेटर नुसार चेंजेस करायचे. अशा प्रकारचं फंक्शन जर आलं अल्जेब्रिक फंक्शन तर न्यूमरेटर मध्ये जो फंक्शन आहे त्याला डिनोमिनेटर नुसार कन्वर्ट करायचं. मग डिनोमिनेटर मध्ये काय आहे x प्लस 2 आहे, इथं काय x आहे तिथं पण x प्लस 2 आणायचं आपल्याला. x प्लस 2 प्लस 2 आणायचं. प्लस 2 आणायचं म्हटल्यावर काय करावं लागेल प्लस 2 करावं लागेल. तर प्लस 2 करायचं म्हटल्यावर काय करावं लागेल मायनस 2 करावं लागेल. म्हणजेच इथं आपण काय करणार चेंजेस करणार डिनोमिनेटर नुसार न्यूमरेटर मध्ये. म्हणजेच काय येणार x प्लस 2 प्लस 2 घेतलं तर मायनस 2 घ्यावंच लागतं. हे मॅथमॅटिकल क्रिया आहे म्हणजे एकदा प्लस घेतला तर एकदा मायनस घ्यावं लागतं. म्हणजे मायनस काय घ्यावं लागतं प्लस 2 मायनस 2 0 आणि x प्लस 0 मीन्स x म्हणजे तो टर्म मिळायला पाहिजे आपल्याला पुन्हा अपॉन काय आहे खाली x प्लस 2 इंटू dx. आता x प्लस 2 आणि मायनस 2 दोन टर्म्स मिळाले इथं म्हणजे मायनस 2 वेगळं करून घ्या, x प्लस 2 वेगळं करून घ्या म्हणजे न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स झाले. आता x प्लस 2 मायनस 2 अपॉन x प्लस 2 इंटू dx. आता न्यूमरेटर मध्ये बघा दोन टर्म्स आहेत, डिनोमिनेटर मध्ये एकच टर्म्स आहे. या टर्म्सना काय करू शकतो आपण सेपरेट डिवाइड. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ x प्लस 2 अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट मध्ये घ्या आणि मायनस 2 अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता सेपरेट डिवाइड केल्यानंतर काय पहा x प्लस 2 न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर मध्ये x प्लस 2 म्हणजे इथं काय राहिलं 1 मायनस 2 अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन. आता पहा दोन टर्म्स वेगवेगळे झाले सेपरेट इंटिग्रेशन काय येणार 1 dx इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता न्यूमरेटर मध्ये पहा 2 कॉन्स्टंट आहे म्हणजे 2 बाहेर घेऊन टाका मायनस 2 आणि इंटिग्रेशन ऑफ आतमध्ये काय राहणार 1 इथं 2 बाहेर घेतल्यानंतर 1 अपॉन x प्लस 2 इंटू dx. करा इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन x मायनस 2 इज कॉन्स्टंट 1 अपॉन x प्लस 2 1 अपॉन मध्ये इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघितलेला आहे. 1 अपॉन x इंटिग्रेशन log x 1 अपॉन x प्लस 2 चं इंटिग्रेशन काय ना log ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 log ऑफ x प्लस 2 किंवा log ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 आणि शेवटी इंटिग्रेशन कॉन्स्टंट प्लस c. अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. काय केलं समजलं न्यूमरेटर डिनोमिनेटर नुसार न्यूमरेटर मध्ये चेंजेस केलं कारण इथं काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही अल्जेब्रिक फंक्शन आहे म्हणून त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस केलं. आता आपण बघणार एक्झाम्पल नंबर सेकंड. काय बघणार एक्झाम्पल नंबर सेकंड. काय एक्झाम्पल नंबर सेकंड इक्वल हा पण एक्झाम्पल त्याच पद्धतीने हे सर्व एक्झाम्पल त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार.
तर पहिलं एक्झाम्पल त्याच पद्धतीचं आहे. डिनोमिनेटर नुसार न्यूमरेटर मध्ये चेंजेस करा. आता इथं काय दिलेलं आहे 2x + 1. न्यूमरेटर मध्ये काय 4x + 3. आता 4x + 3 दोन टर्म्स आहे, खाली पण दोन टर्म्स आहे. सेपरेट डिवाइड तर करता येणार नाही कारण सेम टर्म्स पाहिजे. आता इथं पहा इथं 2x + 1 आहे, इथं पण 2x + 1 आणायचं आपल्याला. मग 3 च्या ठिकाणी 1 आणायचं, तर 3 ची काय करावं लागेल फोड करावं लागेल 2 + 1. आता 4x च्या ठिकाणी 2x आणायचं, तर 4x मीन्स 2 * 2x. 2 * 2x is 4x. 2 * 2 4 आणि x. म्हणजे अशा प्रकारे आपण याची म्हणजे त्याला कन्वर्ट करू शकतो आपण. लिहिताना बरोबर व्यवस्थित लिहा. काय ना 2 * 2x प्लस 1 पाहिजे इथं 1 + 2 is 3 upon 2x + 1 into dx. आता या ठिकाणी पहा 1 + 2 ने लिहितो आपण 2 + 1 लिहू. म्हणजे या ठिकाणी पहा इथं 2 आहे इथं 2 आहे, म्हणजे 2 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय येणार इथं 2x राहणार आणि इथं 2 गेट कॅन्सल म्हणजे 1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार 2 इन ब्रॅकेट 2x आणि 2 प्लस म्हणजे ह्या दोन टर्म्स मधून आपण 2 कॉमन काढलं इथं येणार 1 आणि समोर +1 ॲज इट इज अपॉन 2x + 1 into dx. आता दोन टर्म्स न्यूमरेटर मध्ये मिळाले. आता 2x + 1 इथं आहे, इथं 2x + 1 इथं +1 म्हणजे न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आले म्हणून सेपरेट डिवाइड करा. इंटिग्रेशन ऑफ काय येणार इन ब्रॅकेट 2 इन ब्रॅकेट 2x + 1 अपॉन 2x + 1 प्लस 1 अपॉन 2x + 1 ब्रॅकेट कंप्लीट into dx इक्वल टू 2x + 1 न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर मध्ये आहे आणि न्यूमरेटर मध्ये काय गेट कॅन्सल इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 2 + 1 अपॉन 2x + 1 ब्रॅकेट कंप्लीट into dx. आता सेपरेट इंटिग्रेशन समोर घेतो वर इंटिग्रेशन ऑफ इथं काय आहे 2 इंटिग्रेशन ऑफ 2 into dx plus integration of 1 upon 2x + 1 into dx काय ना इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 चं इंटिग्रेशन निघाले 2 बाहेर घ्या काय ना इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon 2x + 1 into dx. आता इंटिग्रेशन आपण काढू शकतो. इंटिग्रेशन काढून घ्या काय ना 2 is constant 1 चं इंटिग्रेशन x प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon मध्ये 1 upon चा फॉर्म्युला पाहिलेला आहे. 1 upon x चं इंटिग्रेशन log of x 1 upon 2x प्लस चं इंटिग्रेशन log of mod of 2x + 1 प्लस c. परंतु या ठिकाणी पहा आपण एक रूल पाहिलेला आहे. काय पाहिलेला आहे रूल इंटिग्रेशन ऑफ f of ax + b into dx. काय रूल पाहिलेला आहे f of चं इंटिग्रेशन g of ax + b. परंतु इथं x ला जो फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असेल काही कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला काय करतो आपण इंटिग्रेशन झाल्यानंतर डिवाइड मध्ये घेतो. म्हणजे a मल्टिप्लाय मध्ये x होतो तो डिवाइड मध्ये आला प्लस c. इथं बघा 2 मल्टिप्लाय मध्ये x ला तर ते डिवाइड मध्ये येणार 2. अशाच प्रकारे 2x प्लस 2 समोर घेऊन टाका म्हणजे 1 upon 2 च्या स्वरूपात होणार 1 upon 2 log of mod of 2x + 1 प्लस c. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघितलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघितलं. फर्स्ट नंबरचं बघितलं सेकंड नंबरचं बघितलं. तुम्ही बरोबर स्टेप बाय स्टेप लिहा. आपण समोरचं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 पण तशाच पद्धतीने आपल्याला जसं आपण एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने डिनोमिनेटर मध्ये जे फंक्शन आहे तोच फंक्शन न्यूमरेटर मध्ये आपल्याला आणायचं आहे. तर न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर मध्ये काय दिलेले आहे आपण सविस्तर पहिले त्याची म्हणजे कसं चेंजेस करायचं ते बघू. नंतर ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करू. काय दिलेलं आहे 3x - 4. याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे 5x + 2. आता 3 आणि 5 वेगवेगळे टर्म्स आहेत. 5 ला 3 मध्ये कन्वर्ट करता येते. जसं 6 असलं असतं तर 3 × 2 2 × 3 is 3x 3x × 2 is 6x. परंतु इथं 3 आहे इथं 5 आहे. अपोजिट नंबर आहे ऑड नंबर आहे आणि ज्याला चेंज करता येणार नाही मल्टिपल नंबर नाही येते.
म्हणून आपल्याला काय करता येईल आता 3 च्या ठिकाणी काय आणायचं 5. 3 च्या ठिकाणी किती 5 च्या ठिकाणी 3 आणायचं म्हणजे 5x + 2 याला चेंजेस करायचं यानुसार म्हणजे इथं 5 च्या ठिकाणी 3 आणायचं आहे. तर 5 च्या ठिकाणी 3 आणायचं म्हणजेच काय करता येईल आपल्याला 5 समोर घ्यावा into 3x म्हणजे ह्या 5 समोर घेतलं इथं घेतलं 3 into x काय घेतलं 3 into x मग 3 ने मल्टिप्लाय केलं इथं x ला तर 3 नेच काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. आता इथं काय -4 पण आणायचं आहे. आता जर इथं 3x ठेवायचं तर 5/3 बाहेर करावं लागेल समोर घ्यावं लागेल म्हणजे इथं राहणार 3x इथं काय राहणार 3x मग परंतु 5 जर 5 कॉमन काढलं तर 4 आहे -4 आणायचं इथं -4 आणण्यासाठी आपल्याला 5 4 चा म्हणजे -4 आणायचं 5 4 चा 20 5 चोक 20 म्हणजे इथं जर आपण 5 कॉमन काढलं तर इथं किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे तर -4 यायला पाहिजे तर इथं किती घ्यावं लागेल 20 म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 5 जर कॉमन काढलं याच्यातून दोन टर्म्स मधून तर इथे किती येणार -4 येणार पण -4 परंतु इथं डिवाइड मध्ये 3 आहे 5/3 कॉमन काढणार आपण 5 कॉमन करणे काढलं म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला 3 घ्यावं लागेल म्हणजे 3 कॉमन जसं इथं करून दाखवतो तुम्हाला 5/3 कॉमन म्हणजे आतमध्ये काय राहणार 5/3 कॉमन म्हणजे इथे राहणार 3x 5 चोक 20 आणि 3 कॉमन काढलं म्हणजेच इथं काय राहणार 1 म्हणजे 1 घ्यायची गरज नाही 3x - 4 म्हणजे 5x + 2 ला कन्वर्ट केलं 3x - 4 3x - 4 मध्ये याला कन्वर्ट करायचं आपल्याला म्हणजे अशा प्रकारे आपण ते कन्वर्ट करणार. आता -20/3 हे घेतलं तर -20/3 घेतलं तर मग +20/3 घ्यावंच लागेल. फक्त 5x ला कन्वर्ट केलं 3x/3 मध्ये म्हणजे 3 गेट कॅन्सल म्हणजे 5x मिळालं बरोबर प्लस -20/3 आणि +20/3 गेट कॅन्सल प्लस मायनस मध्ये असल्यामुळे ते कॅन्सल होणार म्हणजे 3x +2 कुठे गेला तर +2 समोर काय केलं समजलं 3 ने मल्टिप्लाय केलं 3 ने डिवाइड केलं आणि इथं 20 आणायचं होतं म्हणून 5 चोक 20 होतात आणि इथं 5/3 कॉमन काढायचं म्हणून इथं 3 कॉमन काढल्यामुळं इथं येणार 4 आणि 20/3 मायनस मध्ये घेतलं म्हणून प्लस मध्ये पण घेतलं आणि +2 इथं आहे म्हणून शेवटी +2 लिहिलं. आता करा काय कॉमन निघणार 5/3 कॉमन काय राहणार इथं मग 3x 5/3 कॉमन आता 5 चोक इथं मायनस म्हणून मायनस 5 चोक 20 आणि 3 कॉमन काढलं म्हणून डिवाइड मध्ये काय येणार 1. तशाच प्रकारे आता 20/3 + 2 या दोघांची काय होणार ऍडिशन याला डिवाइड मध्ये किती 1 2 3 × 1 means 3 फर्स्ट क्रॉस में 20 × 1 means 20 प्लस 3 × 2 means 6 म्हणजे 5/3 3x - 4 प्लस 20 + 6 26/3 तर हे व्हॅल्यू कशाची मिळाली 5x + 2 याला कन्वर्ट केलं आपण तर 3x - 4 तर आता अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण काय केलं मग याची व्हॅल्यू काढली की याची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू I इक्वल काय ना इंटिग्रेशन ऑफ 5x + 3 च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा काय ना 5/3 3x - 4 प्लस 26/3 आणि अपॉन डिनोमिनेटर 3x - 4 into dx. आता काय करणार न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स मिळाले सेपरेट डिवाइड I इक्वल काय ना 5/3 3x - 4 अपॉन 3x - 4 इन ब्रॅकेट प्लस 26/3 अपॉन 3x - 4 ब्रॅकेट कंप्लीट into dx. आता या ठिकाणी 3x - 4 आहे 3x - 4 गेट कॅन्सल इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं इथं 5/3 प्लस इथं काय राहिलं आता या ठिकाणी पहा 26/3 हे
न्यूमरेटर मध्ये त्याला समोर घेऊन टाका म्हणजे 26/3 इंटू 1/3x - 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. म्हणजे आपल्याला आता काय करता येईल दोन टर्म्स मिळाले सेपरेट इंटिग्रेशन काय ना इंटिग्रेशन ऑफ 5/3 इंटू dx प्लस 26/3 is constant integration of 1/3x - 4 into dx. आता 5/3 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या 5/3 इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस 26/3 इंटिग्रेशन ऑफ 1/3x - 4 into dx. आता इंटिग्रेशन करा काय ना 5/3 into 1 चा इंटिग्रेशन x प्लस 26/3 is constant 1/1 चा इंटिग्रेशन 1/3x - 4 चा इंटिग्रेशन log of mod of 3x - 4 प्लस c. परंतु या ठिकाणी पहा 3x - 4 x मल्टिप्लाय मध्ये 3 आहे म्हणून ते काय येणार डिवाइड मध्ये येणार. म्हणजेच अशा प्रकारे 5/3x प्लस आता 3 into 3 9 म्हणजे 26/9 log of mod of 3x - 4 प्लस c. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल नंबर 3 हा बघितलं. आपण समोरचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चर मध्ये बघू.